ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टपासून. तर मग आता इथे अर्जुन जो फोन वाचत असतो तो घेऊन येतो आता साक्षीकडे. मिस साक्षी शिखरे, हा तुमचा फोन आहे? असं विचारतो अर्जुन आता साक्षीला. मिस साक्षी शिखरे, हा तुमचा फोन आहे? हा, खोटं बोलण्याआधी विचार करा असं म्हणतो आता अर्जुन. कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून ऑलरेडी मागून घेतलेले आहेत असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे दामिनीला खूप टेन्शन येतं हे ऐकून. सो मी तुम्हाला परत एकदा विचारतो, हा तुमचा फोन आहे असं म्हणतो अर्जुन साक्षीला. हो असं म्हणते आता साक्षी. ग्रेट असं म्हणतो अर्जुन. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे दोन दोन हँडसेट आहेत, दोन दोन फोन आहेत असं म्हणतो अर्जुन. आता माझ्याकडे दोन फोन असणं हे पण गुन्हा आहे का असं म्हणते आता साक्षी. उद्या म्हणाल मी श्वास घेते हा सुद्धा गुन्हा आहे असं म्हणते आता साक्षी. नाही नाही नाही, अजिबात नाही असं म्हणतो अर्जुन. श्वास घ्या ना तुम्ही. मी तर म्हणते तुम्ही श्वास घ्या आताच. कारण ह्यानंतर मी कोर्टात हे दाखवणार आहे ज्याने तुमचा श्वास नक्कीच अडकणार असं म्हणतो अर्जुन साक्षीला. तर आता साक्षी मात्र खूप घाबरते ऐकून. चैतन्य, असं म्हणून आता अर्जुन ते पुरावे घेतो चैतन्यकडून. मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे यांच्याकडे दोन फोन आहेत आणि त्यांच्या दुसऱ्या फोनचेही आहेत आता लोकेशन रिपोर्ट्स असं म्हणतो अर्जुन. विलासचा खून झाला तेव्हा वात्सल्य आश्रमच्या मोबाईल टॉवरला कुठले कुठले फोन कनेक्ट झाले होते त्याची मी लिस्ट मागवली होती आणि त्या लिस्टमध्ये साक्षी शिखरे यांचा दुसरा नंबर ॲक्टिव्ह होता असं म्हणतो अर्जुन. त्यांचं लोकेशन जे आहे वात्सल्य आश्रमाच्या आत आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता साक्षी, मैपत आणि दामिनीला खूप त्रास होतो ऐकून. सगळ्यांची तोंडीच पडतात आणि प्रिया पण एकदमच हैराण होते ऐकून हे. तर आता नोंदणी करून घेतात जज. आणि आता इथे रविराजला पण एकदम शॉक बसतो हे ऐकून. आणि कुसुम पण एकदम खुश होते सगळं ऐकून. तर आता अर्जुन ते पुरावे देतो आता जज साहेबांना. मिस साक्षी शिखरे, तुम्ही तर आजही कोर्टात असंच म्हणाला की तुम्ही वात्सल्य आश्रमाच्या आत गेलाच नव्हता. मिलॉर्ड, मिस साक्षी शिखरे कोर्टात नेहमी खोटं बोलत आल्या आहेत. त्या असंच म्हणाल्या आहेत की त्या वात्सल्य आश्रमात कधीच गेल्या नव्हत्या. पण त्यांनी स्वतः लपून ठेवलेल्या ह्या दुसऱ्या फोन लोकेशनमुळे हे सिद्ध झालंय की विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिखरे ह्या आश्रमाच्या आत होत्या असं म्हणतो आता अर्जुन. ऑब्जेक्शन मी लॉर्ड असं म्हणते आता दामिनी. ॲडव्होकेट सुभेदार, हे इतका वेळ काय करताय हे मला खरंच कळत नाही असं म्हणते दामिनी. म्हणजे ते एवढंच प्रूव्ह करायच्या मागे लागलेत की साक्षी आश्रमाच्या आत गेली होती. मग त्याने काय फरक पडतो असं म्हणते दामिनी. विलासचा खून कोणी केला होता त्याबद्दलचा एकही पुरावा देत नाहीयेत हे. मी तर म्हणते चला हायपोथेटिकली मान्य करू की साक्षी गेली असेल आश्रमाच्या आत, पण याचा अर्थ विलासचा खून तिने केलाय असा होत नाही ना असं म्हणते दामिनी. पण विलासचा खून साक्षीने केला नाही असाही अर्थ होत नाही असं म्हणतो आता अर्जुन. ॲडव्होकेट देशमुख आणि मिस साक्षी शिखरे यांनी चा दुसरा फोन लपवल्यामुळे संशय अजून वाढला आहे मिलॉर्ड. मी कोर्टाला विनंती करेन की सगळ्या पुराव्यांची कसून तपासणी व्हावी आणि मिस साक्षी शिखरे याचा विलास मर्डर केसशी जे कनेक्शन आहे त्याचाही विचार करावा मिलॉर्ड असं म्हणतो होता अर्जुन. थँक्यू असं म्हणतो होता अर्जुन आणि जाऊन बसतो. तर आता जज आपली स्टेटमेंट देतात आणि म्हणतात की आज सादर झालेल्या पुराव्यांमुळे या केसची दिशा बदलताना दिसत आहे असं म्हणतात आता जज. आणि साक्षी मात्र खूप घाबरते. त्यामुळे मिस साक्षी शिखरे यांची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश पोलिसांना देण्यात येत आहेत असं म्हणतात आता जज. आणि साक्षी खूप घाबरते आणि इथे अर्जुन आणि सायली मात्र खूप खुश होतात आणि मधुभाऊ सुद्धा. द कोर्ट इज ॲडजंट असं म्हणून आता हिअरिंग संपते. तर आता अर्जुन खूपच जास्त खुश होतो आणि रविराज एकदम दचकतो हे ऐकून. कारण रविराजला कॉन्फिडन्स असतो ना की प्रिया खोटं बोलत नाही म्हणून. तर त्याला पण मस्त दणका बसलाय आता. तर आता साक्षी येते खाली. तर आता अर्जुन तिला तिचे दोन्ही फोन देतो आणि दामिनी आता साक्षीकडे बघते आणि निघून जाते तिथून चिडून. महिपत बरोबर आता साक्षी बाहेर जाते. मधुभाऊ खूप खुश होतात. आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर मग आता इथे रविराज प्रश्न विचारत असतो प्रियाला की केसच्या पहिल्या दिवसापासून तू सांगत आली आहेस की साक्षी खुणाच्या रात्री तिथे नव्हते म्हणून असं म्हणतो आता रविराज प्रियाला. आणि प्रिया मात्र ड्रामा करत असते रडण्याचा. आणखीन किती खोटं बोलणार आहेस तू तन्वी असं म्हणतो आता रविराज. बाबा बाबा मी खोटं बोलत नाहीये.
अहो मी आईची शपथ घेऊन सांगतो असं म्हणते आता प्रिया. तर आता रविराज म्हणतो आईची खोटी शपथ घेऊ नकोस. मी खरंच साक्षीला तिथे नाही बघितलं असं म्हणते प्रिया. मी खरंच सांगतेय बाबा असं म्हणते प्रिया. अर्जुनने पुराव्यांशी हे सिद्ध केलंय की साक्षी त्या रात्री तिथेच होती म्हणून असं म्हणतो रविराज आता. आणि अर्जुन खोटे पुरावे कधीच देणार नाही. पण पण बाबा असं होऊ शकतं ना की साक्षी तिथेच कुठेतरी होती पण मी तिला बघितलं नाही. मी लपले होते ना तिथून मला फक्त मधुभाऊ आणि विलास दिसत होते. साक्षीला मी पाहिलंच नाही असं होऊ शकतं ना असं म्हणते प्रिया. हो, म्हणजे तुला फक्त मधुभाऊ आणि विलासच दिसले. मग कुठल्या कॉन्फिडन्सनी तू सांगत होतीस की त्या रात्री साक्षी तिथे नव्हतीच म्हणून असं म्हणत होता रविराज. हा, अगं आता तरी कबूल कर खोटं बोलत होतीस म्हणून असं म्हणतो रविराज. तन्वी, तू किती खोटं बोलू शकतेस हे आम्ही बघितलंय असं म्हणते आता प्रतिमा. तुझ्या लग्नाच्या वेळी तर तू सुमनशीही खोटं बोलली होतीस. तर आता इथे सायली आणि अर्जुन आपल्या खोलीत येतात. तर सायली म्हणते मला आज किती आनंद झालाय म्हणून सांगू, गाव असं वाटतंय नाचायचं वाटतंय असं म्हणते सायली आता अर्जुनला. आणि अर्जुन खूप हसत असतो. ते दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर असं म्हणतो अर्जुन सायलीला. गेली 2 दिवस मनाच्या आतंकाने सांगत होते मधुभाऊ की साक्षी आत आश्रमात आली होती असं म्हणते सायली. पण प्रियाच्या खोट्या साक्षीमुळे हे सिद्धच होत नव्हतं. पण शेवटी तुम्ही ते सिद्ध करूनच दाखवलं असं म्हणते सायली. आणि हे लांबून आता मधुभाऊ बघत असतात. तर आता मधुभाऊ नॉक करतात. आत येऊ का असं म्हणतात ते. मधुभाऊ या ना, विचारताय काय असं म्हणतो अर्जुन. जावई बापू, मी तर खरं समोर येण्याची आशाच सोडून दिली होती. मधल्या काळात मी थोडा बिथरला होतो. पण तुम्ही मात्र कोणत्याही तऱ्हेचा राग मनात न ठेवता मला निर्दोष सोडण्यासाठी कायम प्रयत्न करत होता. ते माझं कर्तव्य आहे मधुभाऊ असं म्हणतो अर्जुन. एक वकील म्हणून सुद्धा आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा असं म्हणतो आता अर्जुन मधुभाऊंना. आई तेव्हा परिस्थिती वेगळी होती असं म्हणते प्रिया आता. मी कोर्टात कशी खोटी बोलेन, मला काडीचाही विश्वास नाही राहिला आहे तुझ्यावर असं म्हणतो आता रविराज प्रियाला. आता इथे रविराजचं घर परत दाखवलंय प्रेक्षक हो. आणि परत तेच दाखवले रविराज काय काय म्हणत असतो ना प्रियाला ते परत दाखवलंय. दादा अरे ती तेव्हा घाबरली असेल ह्याचा पण आपण विचार करायला हवं असं म्हणतो नागराज. आणि आता सुमन पण म्हणते हो तिने तिच्या डोळ्यासमोर खून झालेला पाहिला आहे असं म्हणते आता सुमन पण. अशा वेळी तिचा आजूबाजूला नसेल गेलं लक्ष तर तिने तशी साक्ष द्यायला हवी होती ना असं म्हणत होता रविराज. आजूबाजूला कोणी होतं नव्हतं हे मला माहित नाहीये असं सांगायला हवं होतं कोर्टात. तिने केलं काय, साक्षीची बाजू घेतली असं म्हणतो रविराज. अहो बाबा मी साक्षीची बाजू का घेईन असं म्हणते आता प्रिया. अगं कोर्टामध्ये तू साक्ष दिलीस त्याचा अर्थ काय होतो असं म्हणतो आता रविराज. तू असं म्हणालीस की तुला नक्की माहित होतं की साक्षी तिथे नव्हती म्हणून असं म्हणतो आता रविराज. अगं असं का बोललीस तू, हा उत्तर दे तन्वी असं म्हणतो आता रविराज प्रियाला जोर जोरात ओरडून विचारतो आता. अहो बाबा, तर आता नागराज तिला खुणावतो. तर आता इथे प्रिया मुद्दाम चक्कर येण्याचा नाटक करते आणि नागराजच जातो आता तिला पकडायला. तर आता सुमन बाळाबाळावून बसवते तिला आणि पाणी आणून देतो म्हणते. मी तुमच्यावर अविश्वास दाखवला असं म्हणतात मधुभाऊ अर्जुनला आता. माझ्यावर रागवलात तर नाहीत, असं काय करताय मधुभाऊ. अहो यांनी तुमच्या वागण्याचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही असं म्हणते सायली. मला सतत भीती वाटत राहायची की मला जन्मठेप झाली तर काय असं म्हणतात मधुभाऊ. माझ्या बाळांचं काय होईल. सायलीची मला काळजी वाटत नव्हती पण माझ्या मुलाबाळांचं काय असं म्हणतात मधुभाऊ. तुम्ही त्यांना मोठं होताना बघणार आहात मधुभाऊ असं म्हणतो अर्जुन. श्रेयस मानसी यांचं लग्न सुद्धा बघणार आहात तुम्ही. आणि ही वाईट 2 वर्ष तुमच्या आयुष्यात आली होती हे पण तुम्ही विसरून जाल असं म्हणतो अर्जुन. तर आता मधुभाऊ म्हणतात तुमच्या तोंडात साखर तो पडू दे. तो मैप त्याच्या मुलीला सोडवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो असं म्हणतात मधुभाऊ. पण आता मात्र मला पूर्ण खात्री वाटायला लागली आहे तुम्ही मला आणि माझ्या मुलांना नक्की न्याय मिळवून द्याल असं म्हणतात मधुभाऊ. तर तेवढ्यात अर्जुनला आता कॉल येतो आणि त्याला कॉल आता चैतन्याचा आलेला असतो. बोल असं म्हणतो अर्जुन. काय असं म्हणतो अर्जुन. लगेच निघतो असं म्हणतो अर्जुन. काय झालं असं म्हणते आता सायली. लगेच निघावं लागेल अर्जंट काम आलंय तू पण ये असं म्हणतो आता अर्जुन. जावई बापू असं म्हणतात मधुभाऊ. सगळं ठीक आहे ना, सगळं ठीक होणार आहे आता मधुभाऊ, येतो आम्ही असं म्हणतो आता अर्जुन. मी चेंज करतो आपण निघू असं म्हणतो अर्जुन सायलीला. आणि इथे सुमन पाणी आणून देते आता तन्वीला. पाणी पी हे घे म्हणते. तर आता प्रिया ऍक्टिंग करते आणि पाणी पिते कायमचंच.
तर नागराज म्हणतो, अरे दादा आता प्लीज तिला काही बोलू नकोस," असं म्हणतो नागराज. "तिला नाही टेन्शन सहन होते. प्लीज तिची अवस्था बघ काय आहे ते," असं म्हणतो नागराज. "भाऊजी, मला कायदा वगैरे काही कळत नाही, पण आपणच आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला हवं, हो की नाही?" असं म्हणते आता सुमन. "हो, पण त्यासाठी हिने आपलं वागणं सुधारायला हवं," असं म्हणतात रविराज. "अहो, तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर आहे, पण आत्ता जरा राहू दे," असं म्हणते आता प्रतिमा रविराजला. "तिची तब्येत बिघडायला नको," असं म्हणते आता प्रतिमा. आणि प्रिया आरामात आता पडून राहते नाटक करत. "मला का वाटतंय तन्वीने आज इथेच राहिलेलं बरं," असं म्हणते सुमन. "मी कल्पना वहिनींना फोन करून कळवते," असं म्हणते सुमन. "तन्वी चल तू तुझ्या खोलीत," असं म्हणून प्रतिमा आता घेऊन जाते तन्वीला तिच्या खोलीत. "हॅलो, हां कल्पना वहिनी, मी सुमन बोलतेय. वहिनी, तन्वीला ना जरा विकनेस आल्यासारखं झालंय. ती आज इथेच राहिली तर चालेल का?" असं म्हणते सुमन. "हो हो हो, उद्या ती कोर्टात इथूनच येईल," असं म्हणते आता सुमन. "बरं थँक्यू हां वहिनी," असं म्हणते सुमन. आणि फोन आता कट करते. आता दामिनीच्या केबिनमध्ये महिपत आणि साक्षी आलेले असतात. तर आता दामिनी म्हणते, अनबिलिव्हेबल, कुठल्या ग्रहावरची माणसं आहात तुम्ही लोक? मला वाटलं होतं तुला तरी थोडीशी का होईना अक्कल तरी आहे, पण तू पण निर्बुद्धच आहेस, असं म्हणते आता दामिनी. "तू सुद्धा म्हणजे?" असं म्हणतात मधू असं म्हणतो महिपत. "अहो तुम्ही मध्ये बोलू नका," असं म्हणते दामिनी. "मी तुझ्याशी बोलतेय." साक्षी, "तुला काय सांगितलं होतं मी? तू आश्रमात गेलीयस हे कबूल कर, मग का फिरलीस तू?" असं म्हणते दामिनी. "मॅम, मला त्या क्षणाला जे योग्य वाटलं ते मी केलं," असं म्हणते आता साक्षी. "योग्य? हे तुला योग्य वाटलं?" असं म्हणते आता दामिनी. "तो अर्जुन तिकडे पुराव्यांशी हे सिद्ध करतोय की विलासचा मर्डर झाला तेव्हा तू आश्रमात होतीस. तरीही तू म्हणतेस की नाही मी नव्हते. कुणी सांगितलं तुला हे असं वागायला? की विहीर दिसली की पटकन जाऊन अशी उडी मारायची? कोण सांगतो तुला हे? हे तुझे हुशार वडील?" असं म्हणते दामिनी. "काय हो शिखरे, तुम्ही सांगितलंत का?" "नाही नाही, मला काय वेड लागलंय का?" असं म्हणतं आता महिपत. "मी काय नाही सांगितलं हिला." साक्षी, "कोणी सांगितलं तुला?" असं म्हणते दामिनी. "प्रियाने सांगितलं," असं म्हणते साक्षी. "हां?" असं म्हणते दामिनी. "मॅम, मी मी प्रियाला भेटले होते. त्यावेळेस प्रिया मला असं म्हणाली की..." "काय बोललेली असते ना प्रिया, ते सगळं सांगते आता दामिनी. "प्रिया काय करतेस?" असं म्हणते आता साक्षी. तर प्रिया म्हटलेली असते, "तू कोर्टात कबूल करणार आहेस? तू खुणाच्या रात्री आश्रमात होतीस ते?" तर मग आता साक्षी म्हटलेली असते, "हो." "काय ग, वेडी झाले काय ती दामिनी? तुला परत फासवायला लटकावायला निघाले काय?" असं म्हणते आता प्रिया. "थांब जरा नीट बोल," असं म्हणते आता साक्षी. त्या दामिनीचं इतकंच म्हणणं आहे की मी इतक्या वेळा खोटं बोलले आणि जर मी अजून खोटं बोलले तर मी या सगळ्यात अडकत जाईन प्रिया, असं म्हणते आता साक्षी. "त्यापेक्षा मी तिथे होते म्हणून सांगून मोकळी हो आणि त्यातनं तुला अंग सुद्धा काढायला येईल," असं म्हटलेली असते ना दामिनी. ते सगळं सांगते आता साक्षी प्रियाला. तर हे संभाषण ना प्रियाचं आणि साक्षीचं कोर्टच्या हिअरिंगच्या आधी झालेलं असतं. तर तेच आता साक्षी सांगत असते दामिनीला, असं दाखवलंय. "हे बघ, मी आश्रमात होते ह्याचा अर्थ खून मी केलाय असं नाही ना होत," असं म्हणते साक्षी. "प्रिया, मी ऑलरेडी या सगळ्यासाठी ना खरंच खूप खोटं बोलण्यासाठी मी फाईन भरलाय. दॅट्स ओके." तर आता प्रिया म्हणते, "माझा विश्वासच बसत नाहीये की तुझ्यासारख्या इतक्या हुशार मुलीला त्या दामिनीने ब्रेन वॉश केलंय. तुला का वाटतंय त्या कोर्टात तू कबूल केलंस की मी तिथेच होते आश्रमात खुणाच्या रात्री, तर काय अर्जुन गप्प बसणार आहे?" असं म्हणते प्रिया. "अगं, एका मिनिटात सिद्ध करेल की तूच खून केलास," असं म्हणते आता प्रिया. "पण सगळं सोड. 2 वर्ष मी कोर्टात ओरडून ओरडून सांगतेय की तू खुणाच्या रात्री आश्रमात नव्हतीस. तर माझी साक्ष खोटी नाही का ठरणार?" असं म्हणते आता प्रिया. "असं होऊन नाही चालणार. तुझी साक्ष खूप महत्वाची आहे प्रिया," असं म्हणते आता साक्षी. "अगं, हाच तर आपल्या केसचा पाया आहे," असं म्हणते साक्षी. "आणि तोच पाया हलवायला निघाली आहे," असं म्हणते आता प्रिया. "आपण जर हे मान्य केलं कोर्टात की अर्जुनच्या हातात, हे मान्य आपण केलं ना, तर अर्जुनच्या हातात आयतं कोयतं येईल," असं म्हणते आता प्रिया. "मी तुला म्हणाले होते ना की दामिनी त्या माकडिणीसारखं स्वतःच्या पिल्लाला बुडवून स्वतःला सेफ करेन," असं म्हणते आता प्रिया. "आणि ती आता तुला उडवायला निघाली," असं म्हणते प्रिया. "तिला काय ग, तू जाशील फासावर. माझी क्लायंट माझ्याशी खोटं बोलली असं सांगेल ती. त्यात मी तरी काय करू?" असं म्हणते आता प्रिया. "स्वतःची बुद्धी वापरण्याची हीच बरोबर वेळ आहे.
करेक्ट वेळ आहे असं म्हणते आता प्रिया साक्षीला. एकतर दामिनीचं ऐकून कबूल करून फासावर लटक, किंवा 2 वर्ष आपण जे ठामपणे बोलत आलोय त्यावर अडून राहायचं असं म्हणते आता प्रिया. तर आता हे सांगून झाल्यावर दामिनी म्हणते, वा, तुझा त्या प्रियावर विश्वास बसला माझ्यापेक्षा असं म्हणते आता दामिनी. आय एम सॉरी असं म्हणते आता साक्षी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मॅम, एकदा माझ्या जागेवर उभं राहून तुम्ही विचार कराल. अहो, त्या अर्जुनने मला ऑलरेडी एकदा जेलमध्ये पाठवलंय मॅम. भयंकर एक्सपिरियन्स होता तो. मला मला काही महिने डिप्रेशन आलं होतं असं म्हणते आता साक्षी. आणि त्या क्षणाला जर मी हे मान्य केलं असतं तर की मी त्या रात्री आश्रमात होती, आणि जर का त्या अर्जुन सुभेदाराने हे प्रूफ केलं असतं की खून मीच केलाय, तर काय असं म्हणते साक्षी. तर मी बघून गेलं असतं ना, ते माझं काम आहे असं म्हणते दामिनी. माझं काम आहे ते, मी गेली 20 वर्ष हेच करते असं म्हणते दामिनी. अर्जुननी काल प्रूफ केलं असतं, काय केला असता मला कळलं होतं, म्हणून तुला सेफ करत होते ना असं म्हणते दामिनी. पण नाही, तरीही तू खोटच बोलतेस. तू आश्रमात गेली होतीस म्हणजे खून तूच केलास असं होत नाही. हे आर्ग्युमेंट मी तसंही दिला की नाही असं म्हणते आता दामिनी. पण तू स्वतःहून कबूल केलं असतंस तर सेफ झालो असतो आपण. पण तुम्हाला बाप लेकीला स्वतःची अक्कल चालवायची आहे ना असं म्हणते आता दामिनी. काय काय निस्तरायचं आहे मी असं म्हणते आता दामिनी मैपतला. तर आता इथेच संपतो एपिसोड. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे सरंजामे न्यूज बघत असतो आणि त्याच्यामध्ये असतं की अर्जुन सुभेदार यांनी साक्षीच्या सगळ्या पुराव्यांची पर्दाफाश केलाय. पण ह्या मर्डर केसचा इन्चार्ज असलेला सरंजामेंना आता सरंजामेवर संशय वाटतोय असं म्हणते ती बाई. तर मग आता अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि म्हणतो अर्जुन की ह्या फाईलमध्ये तुझी सगळी इलिगल कामांची लिस्ट आहे पुराव्यांसकट. ऑफिसर्स इन्चार्ज इथे काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का असं म्हणते ती बाई न्यूजवाली. तर मग आता खूप घाबरतो सरंजामे. तुझ्या हातात आहे, आमची साथ द्यायची आहे की अजून ड्रामा करायची आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.